नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमचा माझ्या YouTube चॅनलवर। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। जीवनात चिंता करणे सोडून द्या, सर्व काही परमात्म्यावर सोडा। हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, पण ज्याने ह्या शब्दांचा खरा अर्थ समजून घेतला त्यांचे आयुष्य बदलून जातं। आज प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या चिंतेत जगतोय। कोणाला भविष्याची चिंता, कोणाला पैशाची चिंता, तर कोणाला नात्याची चिंता आणि कोणाला स्वतःच्या अस्तित्वाची चिंता। माणूस इतका विचार करतो की जगणंच विसरून जातो। रात्रभर जागून तो उद्याचा विचार करत बसतो, पण एक गोष्ट विसरतो, ज्याने आजपर्यंत आपल्याला सांभाळलं तो परमात्मा उद्याही आपल्या सोबतच असणार आहे। चिंता म्हणजे मनाला हळूहळू कमजोर करणारा विषासारखा रोग आहे। ती माणसाचं हसू हिरावून घेते, त्याचा आत्मविश्वास संपवते आणि आयुष्याचा आनंद नष्ट करते। पण विचार करा, जे आपल्या हातातच नाही त्यासाठी इतकं तुटून जाण्याचा काय उपयोग? झाड कधी स्वतःच्या फळाची चिंता करत नाही, नदी कधी तिचा मार्ग कुठे संपेल याचा विचार करत नाही, सूर्य कधी उद्या उगवू शकेल का याची भीती बाळगत नाही, कारण निसर्गाला माहीत आहे ज्याने निर्माण केलंय तोच सगळं सांभाळणार आहे। मग आपण एवढे का घाबरतो? परमात्म्यावर विश्वास ठेवणारा माणूस परिस्थितीसमोर कधी हार मानत नाही, कारण त्याला माहीत असतं आज जरी आयुष्य कठीण असलं तरी देव काहीतरी चांगलं लिहित आहे। कधी कधी आपण खूप धावतो, सगळं आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण जितकं पकडून ठेवायचा प्रयत्न करतो तितकंच आयुष्य हातातून निसटत जातं। म्हणून काही गोष्टी वेळेवर आणि परमात्म्यावर सोडायला शिका, कारण प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपल्या विचारात नसतं। काही उत्तर काळ देतो आणि काही उत्तर देव देतो। जीवनात वादळ येतील, लोक बदलतील, अपेक्षा तुटतील, पण स्वतःला इतकं कमजोर बनवू नका की चिंता तुमचं आयुष्य खाऊन टाकेल। डोळे बंद करून एकदा परमात्म्याला सांगा, देवा मी माझं कर्म करत राहीन, बाकी सर्व तुझ्यावर सोडलं। आणि विश्वास ठेवा, ज्या दिवशी तुम्ही चिंता सोडून श्रद्धा स्वीकाराल त्या दिवशी मनाला खरी शांतता मिळेल। कारण चिंता करणाऱ्याच्या हातात फक्त तणाव येतो, पण परमात्म्यावर विश्वास ठेवणाऱ्याच्या आयुष्यात आशा जन्म घेते। म्हणून प्रत्येक गोष्ट मनावर घेणं सोडा, भविष्याची भीती सोडा, जे झालं त्यावर रडणं सोडा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगताना मनात श्रद्धा असायला हवी। लक्षात ठेवा, ज्याच्या डोक्यावर परमात्म्याचा हात असतो त्याला चिंता नाही तर फक्त मार्ग मिळत जातो।